नमस्कार, मी मनीषाज किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बटाट्याची भजी बनवणार आहोत। बटाट्याची भजी खूप छान होते, मस्त होते। बघा किती मस्त होते। पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भजे खाऊ वाटतात। लहान मुलांना तर खूप आवडतात हे बटाटा भजी। तर चला मग सुरुवात करूया। बटाटा भजी बनवण्यासाठी मी येथे 2 मीडियम आकाराचे बटाटे स्लाइस करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे बघा पातळ असे स्लाइस करून घ्यायचे आहेत। हे स्लाइस असे केल्यामुळे बटाटा भजी खूप छान होते, मस्त लागते, जाडसर होत नाही आणि लवकर त्यामध्ये तळून निघतात हे भजे। तर चला मग मी येथे 1 वाटी बेसन घेतलेला आहे। 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे आणि हातावर असं चोळून घ्यायचं आहे। त्याने फ्लेवर खूप छान येतो भजीमध्ये। पाव चमचा हळद घालायची आहे। नंतर त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे। ही तिखट मिरची नाही, कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून। नंतर याला मस्त असं विस्करने मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त असं जास्त पातळ करायचं नाही, बॅटर मीडियम ठेवायचं। आता छान बघा मिक्स झालेला आहे। यामध्ये आता मी चिमूटभर सोडा घालणार आहे। मस्त झालेला आहे बॅटर। सोडा घालून नंतर आणखी मिक्स करून घ्यायचा आहे। बघा मिक्स करून घेत आहे। छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपण भजी करायला घेऊ। मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। तुम्ही तेल कोणतेही वापरू शकता। तेल हे छान तापलेलं आहे। आता यामध्ये एक स्लाइस बेसनमध्ये असं बुडवायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे। बघा या प्रकारे असं स्लाइसला असं बेसन कोट करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे। एक करून असं भजी मी सोडून घेणार आहे। बघा या प्रकारे जास्त सोडायचे नाहीत, कारण त्यामध्ये कढईमध्ये गर्दी होते आणि चांगल्या प्रकारे भजे होत नाहीत। बघा टम्म फुगलेले आहेत भजे, मस्त झालेले आहेत। बघा आता छान असं तळू द्यायचं आहे। वरची बाजू पलटून घ्यायची। छान असं तळून घ्यायचं आहे। छान क्रिस्पी होईपर्यंत तळायचं आहे। मस्त लागतात हे भजे। हिरव्या चटणी सोबत, सॉस सोबत खाऊ शकता। बघा मस्त झालेले आहेत भजे। छान तळून घ्यायचं आहे। खालची बाजू वरची बाजू छान तळून घ्यायची आहे, क्रिस्पी होईपर्यंत। आता बघा कलर हा छान आलेला आहे भज्यांना। आता हे भजे आपण काढून घेऊ। तेल असं निथरू द्यायचं आहे झाऱ्यावर आणि भजे काढून घ्यायचे आहेत। चाळणीमध्ये असं काढून घ्यायचं, त्यामुळे तेल निथरतं। आता यामध्ये तळून घेतलेले आहेत। आणि आता अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।